शिवसेना कार्यकर्त्यांनी माननीय विवेक पाटील यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होत शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय। या सर्वांचे माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते पक्षात स्वागत करण्यात आले। उरण कारळपाडा येथे सोमवारी पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माननीय विवेक पाटील, उरण तालुका चिटणीस महादेव घरत, प्रोफेसर LB पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते काका पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड, उरण पंचायत समिती उपसभापती महादेव बंडा, माजी नगराध्यक्ष नाहिदा ठाकूर आदी मान्यवरांसह शेका पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी महादेव घरत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। ते म्हणाले की ज्या विश्वासाने कार्यकर्त्यांनी पक्षात स्वागत केले आहे तो विश्वास पूर्ण करू। शेतकरी कामगार मी लोकांना सांगेन, शेतकरी कामगार पक्षातच का प्रवेश करायचा, तो शेतकरी कामगार पक्षात का? कारण आतापर्यंत आपण बघतो, आपण जास्त पाठी जास्त वर्ष जायची गरज नाही। आपण गेल्या 18 वर्षापासून बघितलं, मध्ये पियानो मध्ये कामगारांचा अन्याय असू दे, GTI मध्ये काढलेले कामगार असू द्या, किंवा 5.5% प्रश्न असू द्या, किंवा कोणत्याही प्रकारचे कामगारांचे प्रश्न असू दे, सामान्यांचे प्रश्न असू दे, शैक्षणिक प्रश्न असू दे, त्याच्यामध्ये लढतो जो रस्त्यावर तो फक्त शेतकरी कामगार पक्ष। कारण बाकी पक्षांच्या पुढाऱ्यांची सर्व भूमिका या ठिकाणी सांगितली, मी जास्त विस्तृतपणे जात नाही, पण ठराविक जे काही आपले प्रश्न आहेत, आता GTIचा मागचा प्रश्न की 4 मुलं मानवावर काढली, त्याला शेवटपर्यंत घेण्यासाठी आमदार साहेबांनी प्रयत्न केले, परंतु प्रत्येक ठिकाणी राम ठाकूर त्याला खो घातला। हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। आज त्याच्यामध्ये मला कळगावचा पण एक कामगार आहे, शेवटपर्यंत राम ठाकूरची भूमिका राहिली। त्या दरम्यान राम ठाकूर सांगितलं की कामगारांना जाऊन पाण्यात जीव द्या, म्हणजे कामगारांच्या बद्दल यांचं प्रेम बघा कसं। प्रत्येक ठिकाणी यांच्या आपण ज्या ज्या ठिकाणी बघा, कुठला आपण कथाकथासाठी आपण कसं घेऊन गेलो का त्या ठिकाणी पहिला आळवा असतो तर आम्हाला आपण सांगितलं कधी शेवटी पैसे वाटतात, आता पैसे कोण घेणार नाहीत, पैसे वाटणाऱ्यांच्या पीठला टाकला पाहिजे। कारण पैसे घेतले का काय परिणाम होतात आणि काय वाट लागते ते तुम्ही आम्ही सर्वांनी आता बघितलेलं आहे, आणि अजून जास्त वाट लावून घ्यायची नाही। दरम्यान प्रोफेसर LB पाटील यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना या कार्यकर्त्यांचे स्वागत केले। आज हा पक्षप्रवेश होण्याचं कारण काय तर परिस्थिती। वरचा आपण देशाचा कारभार बघतो, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना राज्य करत आहे, परंतु कुठेही अच्छे दिन राहिलेले नाही आहेत। काळा पैसा येणार होता, काळं धन येणार होतं, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा होणार होते, आहेत कुठे? काही नाही। या देशामध्ये महागाई दररोज वाढते, महिलांवर अत्याचार होत आहे, कुठेही संरक्षण नाही। ही झाली वरची गोष्ट, ह्या प्रमुख झाल्या गोष्टी। परंतु ज्यावेळी आम्ही आमच्या गावाकडे बघतो, आमच्या गावाच्या ठिकाणी बघतो, त्यावेळी काय चालले त्यावरून हा पक्षप्रवेश फार महत्वाचा आहे। आमच्या गावा ठिकाणी काय चालले, आमच्या गावा ठिकाणी आम्ही म्हणतो हा प्रकल्प रस्त्यांचं गाव, 18 गाव आमच्या प्रकल्प रस्त्याच्या गावामध्ये येतात, आणि याच्यामध्ये कार्य करणारे कोण? भाजपा आणि शिवसेना। म्हणून होईल महेश पाटील करतात काय? आज अवस्था बघा कशी आहे बंधूंनो, ज्यांनी पोराला 18 गावच्या कमीत कमी 18 गावच्या पोराला लावायची, किंवा मनोहर यांनी जवळ उरण तालुका आणि मतदारसंघाच्या पोराला लावायची, तो आमदार लावतो फक्त एकाच गावची पोरं। ही इथली अवस्था झालेली आहे। त्याने काय केलं बघा ना। अरे आमची पोरं सावरखानी तुला पाहिजे तेवढी मतं दिली, करंडी तुला पाहिजे तेवढी मतं दिली, जसकानी तुला पाहिजे तेवढी मतं दिली, सोन्यानी तुला पाहिजे तेवढी मतं दिली, पोरं चालवत नाही। खरी समस्या आपली ती आहे। ती समस्या झाल्यानंतर आपण आजूबाजूला बघतो प्रगती होते। काय झालं? या तिथे रस्ता काढणार होते, आठवत्री काल पडलं 2.65 कोटी रुपयाचा आता रस्ता होतोय। कुठे रस्ता? किती वर्ष झाली? आणि आज आम्हाला संपूर्ण प्रत्येक प्रकल्प रस्ता फसवलाय, ते आपलं देऊन 12.5% हे कार्ड दिलं, इनाला पत्र दिले, तेही फसवले। आणि या देशाचा पंतप्रधान, पहिला पंतप्रधान, जगातला खोटारडा पंतप्रधान, त्याशिवाय मोदीशिवाय दुसरं नाव नाही, हे मला खात्री म्हणायचं आहे। यावेळी रमाकांत म्हात्रे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना माननीय विवेक पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली। सगळ्या लोकांच्याकडून आम्हाला फीडबॅक मिळाली की जसकारमध्ये 600 ते 700 लोक नेत्यांचा आदेश झुगारून त्या मोर्चाला हजर झाले, आणि खरोखरच त्याचा परिणाम भविष्य काळात नक्कीच त्यांना भोगावा लागेल।
पनवेलचे तर भाजपबद्दल थोडाच हे प्रकल्पग्रस्तांचे यांना जाण नसलेले कृतज्ञ लोक आहेत ते प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून मिरवता तुम्ही कृतज्ञ आहात. प्रकल्पग्रस्तांची तुम्ही प्रतारणा केली. काम काय करता? फक्त मतं घेणार आणि हप्ते घेणार, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेणार आणि साध्या सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी तुम्ही पाठ फिरवली. जनता तुम्हाला निश्चित तुमच्याकडे पाठ फिरवी भविष्यात अशी मला पूर्ण खात्री वाटते. आता त्याचा राहिला उरलं आमच्या उरणच्या लोकप्रतिनिधी आमचे गोपाल पाटील इलेक्शनच्या अगोदर सांगायचे अरे आपला उरणचाच पाहिजे. आले आमचे उरणचे, दुर्दैवाने आले म्हणा थोड्याशा फरकाने, कारण त्यांना मदत गोपाल पाटीलच्या म्हणण्याप्रमाणे काँग्रेसवाल्यांनी रम्या सोम्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि काठावरती पास झाले. पण दुर्दैवाने हा काठावर पास झालेला माणूस 35% मार्कावर, पण त्यांना काय लोकप्रतिनिधित्व करता येत नाही. बघा त्यांचे आता परवा रोज पेपरला येतात, अरे काय हे झालं शुभारंभ, ते झाले शुभारंभ. शेवटच्या लोकांना जागा लवकरच मंत्रिमंडळात प्रस्ताव मंजूर, आणि मंत्रिमंडळाचा प्रस्ताव मंजूर झाला पाहिजे की दिल्लीला झाला पाहिजे. तुम्हाला 12.5% तुमचे जे मूळ गावठाण विस्ताराचा प्रश्न आहे हा दिल्लीवरून आला पाहिजे. आपल्या विधानसभेत हा प्रश्न बिलकुल नाही, केवळ भूलथापा 5 वर्ष भूलथापा मानणार आणि काय पुन्हा काय त्यांना येण्याची आशा नाहीच. मित्रांनो एक गोष्ट सांगतो थोडक्यात, थोडंसं लांबलंय. आमच्या एका मित्राला विचारलं काय शिवसेनेच्या का हो आणि एवढ्या मोठ्याचं आपण आंदोलन सुरू केलंय, मग तुमचे उरणचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत? मला त्याने दबक्या आवाजात सांगितलं माझं नाव काय बोलू नको, म्हणून आम्ही त्यांना विचारलं का हो साहेब तुम्ही इथले लोकप्रतिनिधी, मग उरणच्या लोकांचा प्रश्न प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आहे, मग तुम्ही काय या प्रश्नात उतरत नाही? आणि त्याचं काय आहे तुला माहित आहे का? आता तुझं निवडणूक झाली माझी आहे, 10-15 कोटी 10-12 कोटी मी खर्च केले. सध्या वसूल करायला पुढची निवडणूक जर लढवायची असेल तर अगदी 25-30 कोटी रुपये जमा करायला पाहिजे. आज ती गरज आहे, मला संधी आणायची चालून आलेली आहे. पडलो तर पडलो पुढच्या वेळी, पण कमवण्याची संधी आलेली आहे. ते जरा थांबा ना, 30 वर्ष झाले नाही, 1 वर्ष लेट झाला 12.5%चा कुठं बिघडणार आहे असं त्यांनी उत्तर दिलं. मित्रांनो आमच्या एका शिवसेनेच्या मित्राला केवळ सर्वसामान्यांसाठी लढणारा पक्ष मोर्चामध्ये तुम्ही पहा डिक्लेअर झाल्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा ताबडतोब देऊन टाकला. आमच्याही नेत्यांना वाईट वाटत होतं की आपण खालच्या सर्वसामान्यांच्या खुर्चीत बसून कसा, पण आमचा पक्ष हा सर्वसामान्यांबरोबर राहणारा पक्ष आहे म्हणून त्याने ते केलं. आणि सगळ्यात जास्त मोठी ताकद परवाच्या लढ्यात शेतकरी कामगार पक्षाची. जरी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवले तरी कार्यकर्त्यांची तोंड मात्र दिसत होती आणि बाकीचे मोठे लोक तर परागंदा होते, अगदी लाजेगाजेस्तव येऊन हजेरी लावत होते. मित्रांनो हा आज सगळ्यांना यांना ओळखाची गरज आहे. आपण ओळखा आणि भविष्य काळात शेतकरी कामगार पक्षाचा तुम्हाला काय पैसे मिळणार नाही, पण सर्वसामान्यांची कामं करणारा पक्ष आहे. त्याच्या मागे तुम्ही लावा, नक्कीच आपली ताकद फुकट जाणार नाही, समाजासाठी आपल्याला त्याचा फायदा घेता येईल. यावेळी माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. सुरुवातीला सूर्यकांत केशव तांडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जो शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि हे अभिनंदन करत असताना मी त्यांना धन्यवाद देखील देतो. आणि त्यांनी जे आता विचार या ठिकाणी मांडले त्या विचार ऐकल्यानंतर मला अतिशय आनंद झाला. कारण कुठेही गेलो तरी शेतकरी कामगार पक्षाच्या दुसरा कुठलाही पक्ष चांगला नाही हे त्यांनी आपल्या स्वतःच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. तो त्यांचा स्वतःचा अनुभव आहे आणि हा अनुभव जो आहे तो इतरांनी सुद्धा अनुभव घ्यावा आणि बाकी सगळ्यांनी एका पक्षात पुन्हा यावं अशा प्रकारची जाहीर विनंती मी या निमित्ताने आज करत आहे. मी आज एवढंच सांगेन की सूर्यकांत तांडेल आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे निश्चितच या भागात शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढणार आहे, संघटनाची ताकद वाढणार आहे. मी सूर्यकांत तांडेल त्यांचे सर्व सहकारी आणि या विभागातल्या जनतेला सांगतो की यांच्यामुळे जी शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढणार आहे त्या ताकदीचा उपयोग आम्ही या विभागाच्या विकासासाठी जनतेच्या लोकांसाठी केल्याशिवाय होणार नाही. कारण आम्ही मंडळी स्वतःसाठी आम्ही कधी काम केलेलं नाही. आम्ही काम करतो ते लोकांसाठी करतो, जनतेसाठी करतो, आपल्या विभागासाठी करतो. मगाशी आमचे सहकारी रमाकांत म्हात्रे यांनी सांगितलं की 86 साली पनवेल पंचायत समितीचा सभापती या नात्यानं
या विभागामध्ये निर्माण झालेला रोजगार जेव्हा देशातल्या तरुणांना मिळणार आहे असं समजल्यावर एका रात्रीत आपण ती तयारी केली. आपण नेरूळला गेलो, तिथला इंटरव्ह्यू घ्यायला आलेले मारहाण केली. इंटरव्ह्यू देणारे जे विद्यार्थी होते त्यांना मारहाण केली. त्या शाळेची मोडतोड केली. मला अभिमान आहे की 395चा गुन्हा आमच्यावर त्या ठिकाणी दाखल झाला. आजही आम्ही वाशी कोर्टात आरोपी म्हणून त्या ठिकाणी जातो, पण ते आमच्या स्वार्थासाठी नाही. आम्ही आंदोलन आमच्या डंपरला धंदा मिळावा म्हणून नाही. आम्ही आंदोलन केलं ते डंपरचं कमिशन मिळावं म्हणून नाही. आम्ही आंदोलन केलं ते टेलर आमचे लागावे म्हणून नाही. आम्ही आंदोलन केलं ते केवळ आम्हाला या चौथ्या पोटचं भरावाचं काम मिळावं म्हणून आम्ही केलं नाही. आम्ही आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचं 700 तरुणांना एका दिवसात एका भरतीमध्ये नोकऱ्या देण्याचं काम आम्ही केलं. हा फरक सूर्यकांत तांडेल तुम्हाला गावागावात लोकांपर्यंत तरुणापर्यंत पोहोचवावा लागेल. हा फरक आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि इतर राजकीय पक्षामध्ये हा फरक आहे. हा फरक आपण लोकांना समजावून सांगितला. यावेळी सूर्यकांत तांडेल, कमलाकर तांडेल, रत्नाकर तांडेल, लक्ष्मण तांडेल, दिनेश तांडेल, धीरज तांडेल, वामन तांडेल, तेजस तांडेल, सुरेश तांडेल व सुभाष तांडेल आदींचे माननीय विवेक पाटील यांच्या हस्ते पक्षात स्वागत करण्यात आले.